वदाश्रय हा नाभीशी आपण आलेलो आहे. नाभी हा शरीराचा मध्यभाग आहे. नाभीचं खूप महत्त्व आहे. नाभीमधून संबंध शरीरामध्ये नाड्या पोचलेल्या आहेत. खालच्या बाजूला आपण म्हणतो की ओटीपोटामध्ये 72,000 नाड्यांचा समुदाय तिथे आहे. तसंच नाभीपाशी कुंडलिनी शक्ती अधोमुखी बसलेली आहे 3.5 वेटोळे घालून. या नाभीतूनच अशी कल्पना केलेली आहे, ब्रह्मदेव या नाभीतून जन्माला आलाय. म्हणजे नाभीमध्ये कमळ आलं. पद्मनाभ असं विष्णूला म्हटलं जातं. ही विष्णूची जागा आहे. ज्याची नाभी पद्मासारखी आहे, कमळासारखी आहे, किंवा ज्याच्या नाभीमधून कमळ उमललेलं आहे. नाभी अत्यंत सुंदर. म्हणजे सौंदर्य नेहमी आपण चेहऱ्याला समजतो, केस काय सुंदर आहेत, पण नाभी सुंदर ही. आणि कमळासारखी. आपण चरणकमल म्हणतो, मुखकमल म्हणतो, नेत्रकमल म्हणतो, तसं नाभीला सुद्धा कमळ म्हटलंय. समर्थांनी एक मानसपूजा लिहिलेली आहे आणि त्या मानसपूजेमध्ये पितांबर पर्यंत आपण पोचतो. असंच मुकुटापासून आपण वरती पूजा करत करत जातो. ज्या त्राटक करतात त्यावेळेला असंच करतात. मूर्ती समोर घेतात आणि कारण जो सगुण उपासक आहे त्याला मूर्ती डोळ्यासमोर घेणं फार सोपं असतं. मग एक तर पायापासून डोक्यापर्यंत किंवा डोक्यापासून पायापर्यंत. समर्थांनी मात्र मानसपूजा करताना या रामरक्षेसारखीच वर्ण खाली केलेली आहे. आणि हळूहळू एक येता येता इथे पितांबर आहे. पितांबराच्या तिथे नाभी आणि मग नाभीच्या खाली पितांबर. तेव्हा या नाभीमध्ये दिसते ती छान. अनेकांना जेव्हा नेसणं करतात, मग ती धोतर नेसू देत, साडी घाल नेसू देत, नाहीतर पंजाबी ड्रेसची सलवार लागू दे, पॅन्ट लागू दे, अनेकांची नाभी दिसते वरती. आता या नाभीचं सौंदर्य हे म्हणून दृश्य आहे, सर्वांना दिसणार आहे, म्हणून सगुण उपासनेमध्ये ते आले. संबंध शरीरामध्ये इकडनं नाड्या जातात मी म्हटलं. याच्यासाठी एक ॲक्युप्रेशरमध्ये एक उपाय सांगितला आहे. साजूक तूप, ते शतघृत म्हणतात, शतधृत गाईचं, देशी गाईचं वगैरे आजकाल ज्याला फार महत्त्व आलेलं आहे, असं बोटाला घ्यायचं तर्जनीला. म्हणजे बोटावरती किती येईल तेवढं या नाभीमध्ये उलट सुलट फिरवायचं बोट, क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज. आणि अशी कल्पना आहे की हे वंगण लुब्रिकंट पूर्ण सगळ्या शरीराच्या सांध्यांमध्ये पोचतं. असं ह्या नाभीचं महत्त्व आहे. ज्या वेळेला योगाच्या वर्गाला नवीन लोक येतात त्यांना सांगते मी, त्यावेळेला विचारून घेते, नाभी बघून घ्या एकदा, तिथे खड्डा आहे ना. एक मुलगा गणपतीच्या नाभीमध्ये सारखं बोट घालायचा. त्याला मजा वाटायची, भूक आहे म्हणून. मूर्ती आहे ती, पण आमच्या मूर्ती बोलतात. आणि मग त्या गणपतीला त्रास होतोय असं आई वडील सांगायचे, पण त्यांना पटायचं नाही त्या मुलाला. एक दिवस काय झालं, त्या नाभीच्या इथे विंचू येऊन बसतो. बघा देवाची करणी कशी असते, नारळात पाणी असतं, तसं नाभीला त्रास व्हायला लागला. या मुलांनी पुढे उपद्रव देऊ नये म्हणून विंचूनी तिथे आश्रय घेतला. नाभीमध्ये खड्डा आहे तिथे. आणि मुलांनी हात घातल्याबरोबर त्याला विंचू चावला. आणि त्याला वाटलं गणपतीच आपल्याला शिक्षा केली. दुसरे दिवसापासून बोट घालायचं बंद केलं. जेव्हा मूल जन्माला येतं त्यावेळेला ते आईच्या पोटातून बाहेर येतं, तेव्हा एक नळी ह्या नाभीपासून आईच्या गर्भाशयाच्या तिथपर्यंत जोडलेली असते. ती आधी कापून वेगळी करावी लागते, कारण या नळीचं खूप महत्त्व आहे. ही वार आहे आणि ही वार कधीकधी पोटातल्या मुलाच्या गर्भाच्या गळ्याभोवती फासासारखी सुद्धा जीवघेणी ठरू शकते. जी जीवनदायी आहे तीच जीवघेणी ठरते. आई सगळे रस, श्वसन, आपले विचार, आपल्या भावना सगळ्या पचवत असते
आणि माझ्या पोटामधल्या बाळाला हे हवंय असं करून डोहाळे पुरवून घेत असते. आता हे आपलं नाभीचं स्थान हे असं जन्मापासून आपल्याबरोबर आहे, नवे गर्भापासून आपल्याबरोबर जागृत आहे. म्हणजे जी टाळूमधून जी कुंडलिनी शक्ती म्हणा किंवा चैतन्य म्हणा किंवा प्राण म्हणा, जो टाळूतून आत गेलाय तो या नाभीशी थांबलेला आहे बाळाच्या. हातपाय मागूनच फुटतात, पण नाभी आधी फुटते. विष्णू सहस्रनामामध्ये पण नाभीच्या वर्णनाचे काही नावं आहेत आलेली, आणि पुरुष सूक्तामध्ये सुद्धा नाभीचं महत्व दिलेलं आहे. आता ही कुंडलिनी शक्ती जागृत करायची असेल तर जसं खालून दाब द्यायला लागतो, प्रेशर आणायला लागतो मूलाधार चक्रापासून, तसं नाभीवरती ते प्रेशर आणावं लागतं. आणि म्हणून आपण काही आसनं नाभीवरती दाब देऊन करतो, काही आसनं नाभीवरती ताण देऊन किंवा तिला रिलॅक्स करून अशी करत असतो. आता या नाभीमधून जे कमळ आलंय असं मी म्हटलं, पद्मनाभ असं वर्णन केलंय. आता हा ब्रह्मदेव आहे तो हिच्या पोटात आहे. आधी सत्वगुण आहे, मग रजोगुण निर्माण झालाय. म्हणजे विष्णूची उत्पत्ती आधी आहे आणि मग नंतर आधी त्रिगुण आहेत ना, गुणमाया आहे, ती गुणमाया प्रसवते 3 गुणांना, आणि मग रजोगुण निर्माण झाला. तो साहजिकच विष्णूच्या पोटात झाला. जेव्हा राम हृदयावरती बाण मारत नाही रावणाच्या, तर का नाही मारत? एकदा रावणाच्या हृदयात बाण मारला म्हणजे रावण पटकन मरून जाईल का, हा फक्त डोकी छेदतोय. त्यावेळेला असं आपल्याला उत्तर मिळतं की रावण सतत सीतेचं ध्यान करतोय. सीतेच्या हृदयामध्ये रामाचा वास आहे. म्हणजे रावण गेला तर सीता जाणार, सीता गेली तर राम जाणार, आणि रामाच्या पोटामध्ये सगळं ब्रह्मांड साठवलेलं आहे. म्हणजे ब्रह्मांडाचा नाश होणार. रामाला दुष्प्रवृत्त म्हणून रावणाचा वध करायचा आहे, प्रत्यक्षामध्ये त्याचा उद्धार करायचा आहे. पण तो करताना जर ब्रह्मांड नष्ट होणार असेल तर तो उपाय त्याला नकोय. म्हणून त्याला असं सुचवलं जातं की असं काहीतरी कर की एक क्षण रावणाच्या मनामधून सीतेचं ध्यान सुटेल. अखंड ध्यान आहे बघा, हे अखंड ध्यान सुटलं की त्या क्षणी तू त्या छातीवरती मार. आणि तेव्हा मग सांगितलंय की या कमळामध्ये, नाभी कमळामध्ये एक कुपी आहे अमृताची, आणि ती त्याच्या मस्तकांना अमृत पोचवते. म्हणून पहिला वेध तू नाभीवर घे, म्हणजे तो अस्वस्थ होईल, विचलित होईल. अरे बापरे, आपलं हे अमृतकुंभ चाललेलं आहे, आपलं गोपीत समजलेलं समोरच्या शत्रूला, आणि असा विचार करून मग एकदम छातीवरती बाण मार. हे कौशल्य बरोबर टायमिंग जमायला लागतं, आणि ते रामाने साधलेलं आहे. त्या रामायणामध्ये, तुलसी रामायणामध्ये काकभूषुंडीची कथा सांगितलेली आहे. आणि या काकभूषुंडीच्या कथेमध्ये लहान बाळ आहे, रांगतंय, धावतंय, याच्यामध्ये अंगणामध्ये फिरत फिरत कौसल्या माता त्याला भरवतीये. आणि हे भरवत असताना एक कावळा सारखा बाजूला जातो. हा काकभूषुंडी आहे. आता त्याची कथा फार मोठी आहे, पण थोडक्यात फक्त असं आहे की त्याला शापाने अनेक जन्म घ्यायला लागलेले आहेत, आणि त्यांनी फक्त त्याचं शापाचं, आपण उशाप म्हणतो, तो फक्त एवढाच मागितलाय की प्रत्येक जन्मामध्ये माझ्या मनातली भक्ती जाऊ दे नको, मला सगळ्या जन्मांची आठवण राहू दे. आणि त्यावेळेला असं झालं की सारखा हा धावतोय पुढे, हा मागे धावतोय, कोण पडलेले तो वेचून खातोय कावळा. आणि हा तोंड उघडं करतो राम, आणि कावळ्याला आत प्रवेश होतो एकदम, म्हणजे ओढ बसते आतून, आणि कावळा आत जातो. त्याला ब्रह्मांड दिसतं पोटामध्ये. परत त्याच्यामध्ये त्याला त्रेतायुग दिसतं, त्रेतायुगामध्ये अयोध्या दिसते, अयोध्येमध्ये बालक राम दिसतो. बाललीला रामाच्या फारशा वर्णन केलेल्या नाही आहेत, म्हणून ही फार अशी अगदी मनमोहक अशी एक बाललीला आहे. आणि मग परत त्या अयोध्येच्या रामाच्या पोटामध्ये परत तो तोंडातून जातो,
परत आतमध्ये ब्रह्मांड दिसतं. हे असो तो असंख्य वेळा अनुभवतो आणि नंतर तो तोंडातून बाहेर येतो आणि मग रामाच्या पायाशी मस्तक ठेवतो आणि म्हणतो की मला ह्याच जन्मामध्ये कायम राहू दे. म्हणजे तू जेव्हा जेव्हा आता ही 4 युग येतात, 4 युग संपली म्हणजे एक कल्प येतो, म्हणजे एक ह्या फेऱ्या आहेत ह्या सारख्या होणाऱ्या. म्हणजे प्रत्येक वेळेला त्रेतायुग येणार, त्रेतायुगामध्ये पुन्हा रामाचा जन्म होणार आणि तोपर्यंत मी त्याची वाट बघत बसेन. या पंचआतकाचं उदाहरण नेहमी म्हणतो, पण युगानं युग वाट बघणारा असा हा काकभूषुंडी आहे आणि म्हणून त्याला स्मरण कायम राहिलेलं आहे. मी फक्त ब्रह्मांड दिसलं त्याला पोटामध्ये, हा संदर्भ सांगण्याकरता ही छोटीशी कथा सांगितली. आता या नाभीमधून, कारण नाभीतून ती वार आलेली आहे, नळी आलेली आहे. आपण लहान मुलाचं तिथे जखम असते नाभीच्या तिथे, कारण कापून टाकलेलं असते वरची वार आणि मग ती बसावी, जखम चांगली बरी व्हावी म्हणून आपण प्रयत्न करतो. त्याला पोटपट्टा बांधतो म्हणजे नाभी सुकून ती बसली पाहिजे आतमध्ये. अनेकांची नाभी बाहेर राहिलेली असते, काळजी घेतली नाही तर. म्हणून पहिल्यांदा योगामध्ये हा व्यायाम सांगताना त्यांना सांगते की नाभी आत आहे का नाही बघा, भूक आहे की नाही, म्हणजे खड्डा आहे का नाही, तिथं खड्ड्यात घालता येतं का नाही बोट. हे संकल्पना अशी आहे की त्या नाभीच्या देठातून, तिथून जसा अंकुर येतो तसा पोटातून नाभीमधून अंकुर आलाय आणि हा कमळाचा देठ आहे आणि त्या ब्रह्मदेवच्या जन्माला येतो. जसा आपण गर्भाच्या पोतेडीमध्ये जन्माला येतो, सगळीकडे अंधार आहे, फार कठीण अवस्था आहे गर्भातली. आणि मग तिथून जेव्हा आपण बाहेर येतो त्यावेळेला ती कळी असते अगोदर, पण ब्रह्मदेव बाहेर आल्यानंतर ती कळी उमलते. म्हणजे सृजनाचा जो एक चमत्कार आहे किंवा एक उत्सव आहे तो जणू होतो. आता ही नळी पुष्कळ उंच आहे, शेषशाही भगवान बसलेले समजा अशी कल्पना करा आणि त्यांच्या नाभीमधून हे कमळ बाहेर आलेलं आहे. खूप उंच गेलं कमळ आणि ब्रह्मदेवाने डोळे उघडले. त्याला 4 मुख आहेत, कारण त्याला सगळीकडे बघायचंय ना, सगळीकडे सभोवती बघायचंय. सहस्र शीर्षा सहस्र अक्ष असं वर्णन याच्यामध्ये केलं आहे. पण आपल्याला साधारणपणे एक डोळ्यांनी आपण जरी समोर बघत असलो तरी आपला स्पॅन आहे. म्हणजे 4 डोळे असतील तर 4 बाजूंनी 4 दरवाजे असतात, त्याच्यावरती 4 रखवालदार असतात आणि लक्ष ठेवलं जातं आपलं. त्याप्रमाणे हा चतुरानन सगळीकडे बघतोय आणि घाबरतो की सगळीकडे त्याला खाली पाणी दिसतंय आणि वरती आकाश दिसतंय. घाबरून तो परत आत जातो पोटात, परत आत तिकडे अंधार, परत त्याचा जीव घाबरावतो आत गेल्यानंतर. असं त्याचं वर खाली चालू होतं. आता त्याला विष्णू सांगतायत की तुला आता सृजन करायचंय, तुझं काम एकट्याचं नाहीये, तू कल्पना कर आणि त्याप्रमाणे सृष्टी निर्माण होईल. मग हळूहळू सृष्टी निर्माण होते. मग मानव निर्मितीला सुरुवात करायची आहे. तर मानव निर्मितीला सुरुवात करताना या सगळ्या सृष्टीमध्ये सुद्धा शंकरांनी त्याला मार्गदर्शन केलेलं आहे. शंकराला संहार करायचा आहे, पण काही उत्पत्ती झाल्याशिवाय संहार कशाचा करायचा, म्हणून तो त्या ब्रह्मदेवाला सांगतोय. असं शिवलीलामृताच्या 11व्या अध्यायामध्ये अतिशय रसाळपणे सांगितलंय. आणि हा जो विरंची आहे, विधिलिखित करणारा म्हणून ज्याला विधी म्हणतात, हा असा ब्रह्मदेव कल्पना करत जातो आणि सृष्टी निर्माण होत जाते. आणि मग तो विविध कल्पनांमधून विविध गोष्टी निर्माण करतो. म्हणजे त्याला आता प्राणी निर्माण होतात, छोटे छोटे जंतूंच्या नंतर ते प्राणी असे सरपटणारे येतात, मग 4 पायाचे येतात. मग त्याला वाटतं आता 2 पायाचे असावेत. आणि आपण जो खरं बघितला तो पण त्याचा चेहरा आहे तो गाढवासारखा आहे किंवा त्रिशिर आहेत किंवा एक अत्यंत कुरूप वेडा वाकडा चेहरा असलेला असा जो राक्षसाचा आपण कल्पना करतो, अशा पद्धतीचे आधी पहिल्यांदा चेहरे तयार झाले असतील. आपण मातीपासून जर का मूर्ती बनवायला सुरुवात केली तर पहिल्यांदा आपला हात जर का चांगला साफ नसेल तर आपण प्रयोग करता करता काय 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 करत असतो. तसं ब्रह्मदेवाचं सुद्धा झालं असेल. आणि त्याच्यामध्येच एक
मूर्ती अशी निर्माण झाली की त्याला अस्वलाचं तोंड आहे. फक्त अस्वल 4 पायावरती नाहीये, 2 पायावरती उभं राहिलेलं आहे. आणि हाच जांबुवंत आहे. आता हा जांबुवंत सुग्रीवाबरोबर जी काही माणसं वालीनी बाहेर काढल्याबरोबर, सुग्रीवाला बाहेर काढल्याबरोबर जी लोक त्याच्याबरोबर गेली आहेत, नल नील आहे, मारुती आहे आणि जांबुवंत आहे. आता हा जांबुवंत आहे ना, तो वयस्क आहे. नल नील आणि मारुती लहान आहेत, पण जांबुवंत हा वयस्क आहे. आता हा वयस्क किती वयस्क आहे म्हणजे त्रेतायुगातला, रामाच्या काळातला. तर त्याचा असा उल्लेख आहे की जेव्हा वामन अवतार झाला, त्या वामन अवतारामध्ये म्हणजे परशुरामाच्या आधीचा अवतार, त्यावेळेला हा बालक रूपामध्ये होता. म्हणजे वामन रूप आहे म्हणून जांबुवंत सुद्धा असा कौमार्य आणि तारुण्य याच्या अशा सीमेवरती असा तो जांबुवंत होता. आणि मग तो पुढच्या युगामध्ये पण मागील पानावरून पुढे चालू, तसं त्याचं मागील पानावरून पुढे चालतं. आणि असं म्हणतात की हा जांबुवंत पण चिरंजीवामध्ये नाव नाही आहे त्याचं, पण तरी सुद्धा हा जांबुवंत चिरंजीवाचं त्याला एक वरदान म्हणा किंवा अभिशाप म्हणा असा मिळालेला आहे. ह्या जांबुवंत जेव्हा सुग्रीवाशी मैत्री होते रामाची, तेव्हा जांबुवंताला तो कारण जाणकार आहे, वयोवृद्ध आहे, ज्ञानवृद्ध आहे, तपोवृद्ध आहे, तो सांगतोय की रामाला पण गरज आहे तुझ्या मदतीची, तुला पण त्याच्या मदतीची गरज आहे, तर मैत्रीचा करार करा दोघांमध्ये. म्हणजे गोष्टी सांगेन युक्तीच्या अशा पद्धतीचा तो आहे. आणि अशाला आश्रय दिलाय. म्हणजे जांबुवंत म्हणताना हा जो सुग्रीवाची जी चौकडी आहे त्या सगळ्याला आश्रय दिलेला आहे. म्हणून इथे त्याला जांबुवंत म्हणतात. जांबवान असे शब्दाचा थोडासा असा फरक असतो. त्याला आश्रय दिलाय यांनी असं म्हटलेलं आहे. आता या जांबुवंताचं जे सत्ययुगामध्ये म्हणजे वामन अवताराच्या वेळेला तो आहे, मग रामावतारामध्ये म्हणजे परशुराम अवताराच्या वेळेला पण तो आहे. म्हणजे त्यांनी अवतार बघितलेले आहेत हे विष्णूचे. त्याच्यानंतर कृष्णावतारामध्ये परत आपल्याला जांबुवंत भेटतो की ज्याची मुलगी जांबुवंती हिचं कृष्णाशी लग्न होतं. आता त्या सेमंतक मणी चोरला जातो वगैरे वगैरे कथा ती भागवतामध्ये खूप रंगवून सांगितलेली आहे. आपल्या उपयोगाकरता जेवढी गरज आहे तेवढीच फक्त मी सांगते. सगळं युद्धविद्ध होतं आणि जांबुवंताला असं वाटत राहतं की सगळे लढले, मला काही लढायला दिलं नाही. कारण रामाचं नेहमी म्हणणं असं असतं की तुम्ही वयस्क आहात, वृद्ध आहात आणि आम्ही सगळीजण आहोत, कशाला तुम्ही आमच्या मागे राहून, जे ज्याला आपण ब्रेन म्हणतो, तो सगळ्या युद्धाचा ब्रेन जांबुवंत आहे आणि म्हणून त्याला युद्ध करू दिलं नाहीये. आणि त्याला असं वाटतं की सगळ्यांना असं छान काहीतरी शौर्य दाखवता आलं आणि मला माझं शौर्य दाखवता नाही आलं. तेव्हा त्यांनी असं बोलून दाखवलं की माझ्या अंगात एवढी ताकद आहे, तुम्ही माझ्या म्हातारपणावर जाऊ नका, आत्ता सुद्धा मी तुमच्याशी युद्ध करू शकतो. रामाच्या लक्षात आलं की जांबुवंताला थोडासा गर्व झालेला आहे, अहंकार झालेला आहे. आणि म्हणून त्यांनी असं म्हटलं त्यानं की ठीक आहे, तुम्ही ना इथे तपस्या करत राहा, मी पुढच्या युगामध्ये जेव्हा अवतार घेईन तेव्हा तुमच्याशी नक्की युद्ध करीन. आता कृष्णावरती तो समंतक मण्याचा आळ आलाय, तो मणी जांबुवंताच्याकडे आहे असं त्याला कळलंय आणि तपस्या झाली आहे बरं का. मधल्या काळामध्ये तपस्येमध्ये नेहमी म्हणजे समाधी अवस्थेतून परत मागे जाताना आपले पहिले सप्तधातू सगळे नाहीसे होतात आणि अक्षरशः मोत्याच्या दाण्यासारख्या मोत्याच्या कळ्या किंवा कुंद कळ्या अशा आहेत तसे दात यायला लागतात. सगळी सप्तधातू सगळे नवे निर्माण होतात. आणि म्हणून अशा माणसाजवळ जरा आणि व्याधी ह्याच्यापासून म्हणजे त्याच्याशी फिरकत नाहीत. जरा आणि व्याधीपासून तो मुक्त असतो. त्यामुळे जांबुवंत एका तपाची तपस्या केल्यानंतर साहजिकच तरुण असतोय आणि म्हणून त्याची मुलगी श्रीकृष्णाला दिली गेलेली आहे. आता ह्या जांबुवंताच्या त्याचा आश्रय म्हणजे जसा तिकडे दिला. आता ते युद्धाच्या वेळची अशी कथा आहे की तो मण्याकरता हे करतोय, युद्ध करायला सुरुवात करतोय. आता युद्ध करता करता जांबुवंताला समोर राम दिसायला लागतोय.
परत तो थांबून जातो, पाया पडतो. जांबुवंताला आठवण येते गेल्या युगाची. आणि परत वर बघतो तर कृष्ण आहे. परत त्याला राग येतो आणि तो पुन्हा युद्ध करायला लागतो. आणि अशा त्या संभ्रमित अवस्थेमध्ये परत एकदा श्रीकृष्ण श्रीराम रूपामध्ये त्याला आलिंगन देतात. इथे तो आश्रय आहे. आणि त्याचं नाभीमध्ये अशा करता जागा आहे त्याची की तो सगळी रसद पुरवणार आहे बुद्धीची. सगळं रणनीती सगळी मागे धरून सांगणारा आहे. म्हणून त्याचा नाभीशी संबंध आपल्याला या जांबुवंताचा दिसून येतो. आणि जांबुवंताचं आणखी एक वैशिष्ट्य असं आहे की ही कुंडलिनी शक्ती आहे तिथे, पण ती कार्यरत नाही आहे. तिला जागी करावी लागते. जागृत केल्यानंतर ती काय थैमान घालेल सांगता येत नाही. आपल्या हातून एखादी कलाकृती निर्माण होते. मला प्रत्येक वेळेला वाटते की मी ह्या रामरक्षेमधलं एक एक भाग घेऊन जेव्हा बोलतेय तेव्हा मला असं वाटते मला आतून स्फुरण येत आहे. आणि हे जे आतूनचं स्फुरण असतं ते कुंडलिनी शक्ती किंचितशी जागृत झाल्याचं लक्षण असतं. तेव्हा आपल्या हातून काहीतरी एखादी गोष्ट घडते, चांगली घडते, अगदी उत्तम प्रतीची घडते. आता ही झोपलेली आणि ती जागी होते, तात्पुरती होते. कायमची जागी करायला आपल्याला गुरुकृपा पाहिजे, गुरुचं मार्गदर्शन पाहिजे. त्याच्याशिवाय आपण ते करायचं नाही. कुंडलिनी जागृत करतात आणि मग तिथल्या उगाचच कुठल्या मेळाव्यांना जायचं आणि ग्रुपमध्ये कुंडलिनी शक्ती जागृत करतात अशांच्या भानगडीमध्ये पडू नका असं गुरुजींनी स्पष्ट शब्दात सांगितलंय. आणि म्हणून गुरुजींनी आपल्याला काय दिलंय? षटचक्र दर्शन दिलंय. फक्त दर्शन घ्या सगळ्याचं. जी ती कुंडलिनी शक्ती प्रत्येक चक्रामध्ये जागृत आहे, तिचं अस्तित्व तिथे आहे, त्याचं फक्त दर्शन घेत चला तुम्ही. तिला धक्का नका लावू. आता ही जागृती आहे जी, तर ही पण जांबुवंतांनी मारुतीला जाग आणलेली आहे. आपल्याला माहिती आहे की जन्मजात मारुतीनी सूर्यावरती झेप घेतलेली आहे. आणि मग पवन त्याच्यावरती जेव्हा वज्राचा आघात झाला तेव्हा तो बेशुद्ध पडल्यानंतर पवनाने त्याला वरच्यावर उचलून धरलंय आणि रोखून धरलाय श्वास रोखून धरल्यानंतर सगळी सृष्टी घाबरी झाली आणि सगळे देव पाया पडायला लागले. पवनाच्या बाबा रे, नको रे असं करू, नको, आम्ही त्याला माफ केलं, त्याला काही त्रास दिला, चुकलो, आम्ही माफी मागितली. आणि त्यावेळेला पवनाने त्यांना क्षमा केली आणि सगळ्या देवांनी मारुतीला सगळ्या शक्ती दिल्या आपल्या आपल्या. आता एखाद्या मुलाच्या हातामध्ये जागपेटी दिली तर तो काय करतो? सारख्या काडी पेटवायला आली की तो काडी पेटवतच राहतो. मग ती पेटलेली काडी त्याला कळत नाहीये कुठे टाकायची, तो वाटेल तिथे टाकेल, म्हणजे आग लागायची शक्यता असते. मारुतीरायांनी तेच करायला सुरुवात केली. अगदी ऋषी मुनींना त्रास द्यायला सुरुवात केली. त्यांचे पूजेचे दगड वगैरे सगळे फेकून द्यायला सुरुवात केली. त्यांना उचलून आकाशात न्यायला लागला. काय वाटेल ते करायला लागला, शेपटीमध्ये बांधून. मजा, त्याला गंमत वाटत होती त्या सगळ्याची. आता परत आलं ना ऋषी मुनींना देवाच्या पाया पडायला, अहो तुम्हीच याला शक्ती दिली आहे आणि त्या शक्तीनेच तो आम्हाला, बालक आहे तो, त्याला काही शिक्षा पण नाही करता येते, कळत नाहीये त्याला काही. म्हणून मग असा त्या ऋषींनी शाप दिला त्याला की तुझ्याजवळ जी शक्ती आहे त्याचं तुला विस्मरण होईल. आता हा पुन्हा शाप दिल्यानंतर देवांना पण वाईट वाटतं. अशी त्याची शक्ती जाऊन कशी चालेल, आमची दिलेली शक्ती आहे. म्हणून ते ऋषींना म्हणतात तुम्ही उशाप द्या आणि कुणीतरी त्याच्या शक्तीची जाणीव करून दिल्याशिवाय त्याला ह्या ज्या आम्ही दिलेल्या शक्ती आहेत, एरवी वानर म्हणून त्याच्या अंगात जी शक्ती आहे ती राहीलच, पण ह्या ज्या दैवी शक्ती आहेत त्याचं विस्मरण त्याला होईल. आणि मग सीतेचा नक्की पत्ता लागल्यानंतर सागराच्या तीरावरती जेव्हा सगळे येतात तेव्हा हा सागर उल्लंघून जायचंय. कोण किती योजना जाईल? 24 योजना जाऊन 12, येताना 12. प्रत्येकजण हिशोब करतो काय करता येईल. तेव्हा जांबुवंत पण म्हणतो की मी जाऊ शकेन हो, पण आता वयानुसार इतका थकेन की परत निरोप घेऊन मागे येईन की नाही सांगता येत नाही. ही त्याची मॅक्झिमम अवस्था आहे. आणि मग तिथे त्याच्या असं लक्षात येतं सगळ्यांच्या की मारुती एका बाजूला
आता त्यावेळेला बरीच सेना त्यांच्याबरोबर आहे, शोध करायला निघालेत तेव्हा. या सगळ्यांच्या लक्षात येते की मारुती एकटा बाजूला बसलाय. हे जांबुवंत त्याला म्हणला, अरे सगळेजण बोलतायत आणि तू का नाही बोलत आहेस, असं का तोंड बंद करून बसलायस? तर तो म्हणतो की मला काहीच सांगता येत नाहीये, ह्याचं मला वाईट वाटतंय. आणि मग तेव्हा जांबुवंतांनी त्याला त्याच्या शक्तीची जाणीव करून दिली आहे. योग्य वेळेला शक्तीची जाणीव होणं, आपली सुद्धा समाधी लागायची असेल, कुंडलिनी शक्ती जागृत व्हायची असेल तर त्यावेळेला योग्य वेळ यावी लागते. कोणीतरी आपल्याला सांगावं लागतं, म्हणजेच गुरुकृपा असायला पाहिजे. गुरूंनी, अगदी जाणकार गुरूंनी असो, एकच असतो तो सद्गुरू, जो आपल्याला हा मार्ग दाखवतो. आणि म्हणून या जांबुवंत अशा पद्धतीचं, त्याचं जरी अस्वलाचं तोंड असलं, आपल्याला खरं खूप ओंगळ वाटतं अस्वलाचं रूप. अस्वल दरवेशी घेऊन फिरवत असतो. अस्वल नाक हुंगून एखाद्याला मारू शकतो, इतका त्याच्या श्वासाला जोर आहे. आणि तो जमीन खोदून आतमध्ये बिळं तयार करून आतमध्ये राहतो. अशा पद्धतीचं त्या म्हणजे बिळामध्ये जांबुवंत सापडला कृष्णाला, अशा पद्धतीचं वर्णन केलेलं आहे. तर हा जांबुवंत अशासाठी तो नाभीशी आहे. आणि जो इतका श्रेष्ठ आहे त्याचा आश्रय असलेला राम आम्ही नाभीपाशी जेव्हा विचार करतोय तेव्हा आपल्याला त्याचं महत्त्व कळायला लागतं.